महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे, राज्य सरकारकडे त्यांनी ज्या पद्धतीने संवैधानिक आरक्षण मागण्याचा त्यांचा जो हेतू आहे तो महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा समाजासाठी किंवा ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे त्यांच्यासाठी तो लढा सुरू आहे। आरक्षण हे 2-4 प्रवर्गामधून किंवा एखाद्या विशिष्ट जातीला असा तो प्रकार नसतो। महाराष्ट्रामध्ये भारतीय संविधानाने ज्या वर्गवारी केलेली आहे, मग ते ओबीसी असेल, एसटी असेल, एसटी असेल किंवा ओपन असेल, याच्यातूनच आरक्षण जर तुम्हाला द्यायचं असेल किंवा जर पाहिजे असेल तर ते मिळू शकतं। जर मराठा समाज आज कुणबीच्या नोंदी सापडल्या जात आहेत, म्हणजे याचा अर्थ जर विदर्भातला मराठा ओबीसी असेल, जर कोकणातला मराठा ओबीसी असेल, तर मग मराठवाड्यातला का नाही, पश्चिम महाराष्ट्रातला बहुतांश का नाही, अशीच मागणी मराठा सेवा संघाने सुद्धा, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब गेली 30 वर्षापासून करतात की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा आणि तेच आरक्षण वैध ठरू शकते किंवा संवैधानिक आरक्षण आहे। सरकारने गांभीर्याने घेतलं नाही। सरकार येतात, सरकार जातात, मुख्यमंत्री बदलत राहतात, त्यांच्या पक्षाच्या भूमिका बदलत राहतात, वाद मात्र समाजामध्ये लावले जातात। आज जर जरांगे पाटलांच्या निमित्ताने गावगाड्यातला मराठा समाज जर आरक्षणासाठी रस्त्यावर आला असेल, तर याचा अर्थ ग्रामीण भागातले असेल किंवा मराठा म्हणून जो गोरगरीब आहे त्याला जर आरक्षण पाहिजे असेल, तर मग सरकारची नैतिक जबाबदारी आहे आरक्षण कसं द्यायचं आणि कशातून द्यायचं। आरक्षण मागणारे तर आरक्षण मागणारच आहेत, पण जाणीवपूर्वक ओबीसी मधून आरक्षण मागितलं म्हणून ओबीसींना कुठला राग येतो। आज मी ओबीसी आहे, मी संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता आहे आणि मला जर वाटत असेल की हा मराठा समाज जर गरीब असेल तर सरकारने संवैधानिक दृष्ट्या ठरवायचंय की आरक्षण कुठून द्यायचंय। तुम्ही आम्ही नाही ठरवू शकत, छगन भुजबळ नाही ठरवू शकत। आणि छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं काही 2-4 लोक त्यांच्याच टोळीतले घेऊन ज्या पद्धतीनं मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध मराठा हा जो वाद लावण्याचा त्यांचा राजकीय डाव आहे, षडयंत्र आहे, त्याच्यामध्ये आता जी सोमनाथजीने सांगितलं, गावगाड्यातला जो 18 पगड जातीचा 12 बलुतेदार हा सगळा गुन्हे गोविंदने राहतो आणि मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण दिलं तर सरकार ठरवणार आहे कशा पद्धतीने द्यायचं। आणि जर ती मागणी रास्त असेल आणि जर त्याच्यामुळे समाजामध्ये जाणीवपूर्वक वाद लावण्याचं काम जर भुजबळ साहेब करत असतील तर त्यांचं एक उद्दिष्ट ठरलेलं आहे। कारण मध्ये त्यांचा झालेला भ्रष्टाचार, मग त्यांच्यावर झालेली कारवाई, मग आता पक्षातून बाहेर पडले, मग ते जे वैफल्यग्रस्त असतं आणि परत आता निवडणुकीला पुढे जायचंय, मग मला परत ओबीसी नेता म्हटलं पाहिजे। पण कुठला ओबीसी? आताच यांनी सांगितलं। माझा भुजबळ साहेबांना या माध्यमातून प्रश्न आहे, समता परिषद चालवतात, एकाच त्यांच्याच जातीचे लोक आहेत ना समता परिषदेमध्ये, आणि कोण म्हणता भुजबळ साहेब ओबीसीचे नेते? किती ओबीसींच्या आंदोलनाला ते आले? हा पण एक प्रश्नच आहे ना। धनगर समाज चौंडीमध्ये आमरण उपोषणाला बसला, पहिले 21 दिवस बसला, आता परत बाळासाहेब दोडतले साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। ओबीसींचे नेते जर भुजबळ साहेब असतील तर किती वेळेस गेले त्या आंदोलनाला भेट द्यायला? म्हणजे महाराष्ट्रातला मराठा समाज जर लोकसंख्येने 1 नंबरला असेल तर 2 नंबरला धनगर समाज आहे। मग ओबीसीचे नेते जर भुजबळ साहेब स्वतः म्हणून घेत असतील तिथं का जात नाही? याचा अर्थ ते काही ठराविक लोकांचे नेते आहेत, प्रतिनिधी आहेत, सगळ्याच ओबीसींचे ते नेते नाहीत। आणि मला असं वाटतं सर्वसामान्य गावगाड्यात आम्ही फिरतो, लोक म्हणतात का त्यांना ओबीसीचे नेते, त्यांच्या पक्षाचे नेते म्हणतात ते ओबीसीचे नेते, आणि मला असं वाटतं त्यांनी ठरवावं त्यांनी कुणाचे नेते। ओबीसींचा अख्खं गुत्त त्यांनी घेतलेलं नाही, ते म्हणतील तेच ओबीसी असं अजिबात नाही। तर त्यांना त्यांचं राजकारण करायचं आणि सामाजिक तेढ हे सरकारमध्ये राहून जर एखादा मंत्री त्या ठिकाणी करत असेल तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना हात जोडून विनंती आहे, माननीय गृहमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती आहे, भुजबळ साहेब तुमच्या सरकारचे मंत्री आहेत, पण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ते नेते म्हणून फिरत असताना जाणीवपूर्वक मनोज जरांगे पाटलांवर काहीतरी काय खालच्या थराला जाऊन बोलायचं, म्हणजे ते कुठं राहतात, कुणाचं खातात, इथपर्यंत ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्याच जरांगे पाटलांच्या पाठीमागं लाखो लोक त्यांच्या पाठीशी वाद लावायचा आहे का? गावगाड्यामध्ये एकमेकांची डोके फोडायचे का? आणि गुन्ह्या गोविंदानं राहत असलेला समाज, सरकारनं प्रश्न सोडवायचा ना आरक्षणाचा, का भुजबळ साहेबांनी वाद लावण्याची सुपारी घेतली का? याच्या मागे सरकार आहे, हे सगळं संशयास्पद आहे। म्हणून सरकारला विनंती, हा आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत भुजबळ साहेबांची पहिली मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे।
ते वाद लावतात घटनात्मक शासकीय पदावर बसून, सरकारमध्ये बसून, आणि असं जर साहेब होत असेल तर हे फार दुर्दैवी आहे. आणि जे जे आरक्षणाचे आंदोलन आहेत, मोर्चे आहेत किंवा जे काही कार्यक्रम सुरू आहेत हे संविधानिक मार्गाने सुरू आहेत. कुणीही काही चुकीची तोडफोड अजिबात अशी कुणाचीही करायची इच्छाही नाही आणि करणारही नाही. जर आंदोलन संवैधानिक पद्धतीने सुरू असतील तर मग त्याला चेतावणी कोण देत आहे? तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो, महाराष्ट्रातले जबाबदार मंत्री जर हे करत असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि संभाजी ब्रिगेडचा एक प्रवक्ता म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की आम्ही गावगाड्यामध्ये मराठा बहुजन समाजाचं प्रबोधन करून लोकांमध्ये लोकजागृती करण्याचं काम करतो, सामाजिक एकोपा निर्माण करण्याचं काम करतो, समता समता बंधुता निर्माण करण्याचं काम करतो. आज आरक्षणाचा प्रश्न उद्या मार्गी लागेल, पण आयुष्यभर आम्हाला त्याच सगळ्या लोकांसोबत राहायचंय. वाद लावून भागणार कुणाचं आहे? तर 50 कोटी घेऊन ज्यांनी स्वतः सरेंडर झालेत, गद्दारी केली महाराष्ट्रासोबत, किंवा ज्यांनी राजकीय व्यभिचार केलाय त्यांना अडचण आहे, आम्हाला अडचण आहे. त्याच्यामुळे सरकारमधले मंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांनी या गोष्टीकडे लक्ष घालून भुजबळ साहेबांचे किंवा त्यांच्यासोबत जे त्यांच्या पक्षातले काही नेते फिरतायत सत्ताधाऱ्यांच्या, त्यांचे कान टोचावेत. अन्यथा विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण होते आणि ती महाराष्ट्रात होऊ देऊ नये. संभाजी ब्रिगेड मात्र सामाजिक तेढ निर्माण कशी होणार नाही किंवा सामाजिक कसा सलोखा राखला जावा याच्यासाठी प्रयत्नशील असेल. आणि सगळ्यात महत्वाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळ्यांवर उपकार आहेत. जर 340 कलमानुसार त्याच वेळेस जर त्या ठिकाणी सोय नसती केली तर आज संवैधानिक पद्धतीनं आंदोलनं झाले नसतील. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपला जो काही महाराष्ट्राचा पुरोगामी विचाराचा अजेंडा आहे तोच या महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च आहे. त्याच्यामुळे संवैधानिक पद्धतीने सरकारने सुद्धा या सगळ्यांना हाताळावं आणि विनाकारण सामाजिक तेढ निर्माण करू नये. भुजबळ साहेबांनी अजिबात प्रयत्न करू नये की 370-76 जातीचे ते नेते आहेत, अजिबात नाही. ते त्यांच्या जातीचे नेते असतील, ओबीसी नेते म्हणून लोकांनी ठरवू द्या. आज ओबीसींची जर इच्छा असेल गावगाड्यातली तर मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून द्यायची अडचण काय त्यांना, पण त्यांचा वैयक्तिक स्वार्थ त्याच्यामध्ये काय असेल. आणि सरकार संभाजी ब्रिगेडचं राज्याचं अधिवेशन 2 डिसेंबरला वाशिम येथे आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ऍडव्होकेट मनोज आखरे साहेब त्याबद्दल अत्यंत संभाजी ब्रिगेडची कठोर आणि कडवट भूमिका घेणार आहेत. कारण आम्हाला हा महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे. एक तर त्या नेत्यांच्या वाचाळवीरांच्या मुसक्या आवळा, अन्यथा यांना महाराष्ट्रात फिरू देऊ नका, अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका असेल. आज महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये जे वाद लावण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून जाणीवपूर्वकरित्या सरकारची सुपारी घेऊन केला जातो, त्या संदर्भात आज महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण राहावं ओबीसी समाज आणि मराठा त्या हिशोबाने म्हणून आज या ठिकाणी 12 बलुतेदार समाजाचे नेते म्हणून सोमनाथजी काशीद आणि संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोषजी शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी सोमनाथ काशीद यांना विनंती करतो की प्रथमतः आपण आपलं या ठिकाणी भूमिका मांडावी. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रातलं जे काही गडबड झालेलं वातावरण आहे आरक्षणाच्या विषयावरती, तर गेल्या 2 दिवसांपूर्वी हाच एक वातावरणाचा भाग म्हणून सामाजिक सलोखा राहायला पाहिजे. प्रत्येक गावगाड्यामध्ये मराठा समाजासोबतच ओबीसी आणि इतर समाज गुन्हे गोविंदाने नांदत असताना काही 2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांना आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना घेऊन एक सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून आम्ही एक मीटिंग केली, जी ओबीसी समन्वयक नेते, 12 बलुतेदार नेते आणि मराठा समाजाचे समन्वयक अशी ती जॉईंट मीटिंग होती. आणि त्या मीटिंगचा चांगला मेसेज गेलेला आहे. आता त्या मीटिंगच्या नंतर महाराष्ट्रातील काही आमचं म्हणणं एवढं आहे किंवा आमचं जे काही 12 बलुतेदार आणि गरीब ओबीसी आहेत, ओबीसी मध्ये 375 जातींच्या आसपास जाती येतात. तर त्याच्यामधले जे काही वाटप इथून पाठीमागे झालेले आरक्षणामध्ये म्हणजे धनगरांना वेगळं आहे, वंजारी समाजाला वेगळं आहे, त्याचबरोबर बंजारांना वेगळं आहे, अ ब क ड म्हणून आपण विजय आणि एनटी म्हणून करून दिलेलं आहे.
आता त्यांना देत असताना जे आम्हाला 12 बलुतेदारांच्या स्वतंत्र आरक्षणाला विरोध करतात ते त्यावेळेस गप्प होते, परंतु ज्या वेळेस 12 बलुतेदार आणि गरीब ओबीसी म्हणजे ज्यांना आजपर्यंत आरक्षणाचा कोणत्याही प्रकारचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, नोकऱ्यांमध्ये लाभ नाही झाला, असे काही घटक आहेत. म्हणजे तसे घटक जर बघायला गेले तर 300 जातींच्या आसपास असे घटक आहेत की ज्यांना काहीच लाभ नाही मिळाला. त्यामुळे आमचा लढा तोच आहे की गरीब जे ओबीसी आहेत, गरजवंत जे ओबीसी आहेत, त्यांना त्या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही शिल्लक राहिलेल्या 19% आम्ही आमचं स्वतंत्र आरक्षण मागतोय. मग त्याच्यामुळे खरं तर ह्या आरक्षणाला, आमच्या स्वतंत्र आरक्षणाला विरोध फक्त भुजबळ साहेबांचे समर्थकच करतात. आणि भुजबळ साहेबांचे समर्थक का करतात, ही भुजबळांची भूमिका आहे का की जे 12 बलुतेदार आणि गरीब ओबीसी आहेत, ज्यांना आरक्षणाचा आजपर्यंत फायदा मिळालेला नाही, त्यांना विरोध करणारे भुजबळ समर्थकच का, असा माझा सवाल आहे. कारण 19% जे शिल्लक राहिले, माझा दावा असा आहे की भुजबळ समर्थक विरोध करतात, याचा अर्थ असा की संपूर्ण आरक्षण जे काही 19% शिल्लक आहे, राजकीय असेल, नोकऱ्यांमध्ये असेल, शिक्षणात असेल, तेच लाटतात की काय, आणि त्यांचाच लॉस होणार आहे. म्हणून तर भुजबळ समर्थक मला विरोध करत नाहीयेत. कारण 2 दिवसांपूर्वी पासून विविध प्रकारे तोंडाला काळे फासणे, त्याचसोबत कपडे फाडणे, अशा विविध प्रकारच्या धमक्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू आहेत. आम्ही त्या प्रकारचं सीपी मुख्यमंत्र्यांना पत्र पण दिले. काल हरिभाऊ राठोडांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आम्हाला Y+ सुरक्षेची मागणी केलेली आहे, म्हणजे अनुचित प्रकार घडू नये म्हणून. आम्ही त्या कुठल्याही धमकींना घाबरत नाही आणि घाबरणारही नाही. आम्ही सामाजिक कार्यकर्ते, त्याच्यामुळे भुजबळ असतील किंवा त्यांचे समर्थक असतील, त्यांचे नेते असतील, भुजबळांनी हे स्पष्ट करावं की आमचा 12 बलुतेदारांच्या आरक्षणाला विरोध नाही, पाठिंबाच आहे. आणि जर हे स्पष्ट केलं नाही तर आम्ही 12 बलुतेदार आणि गरीब ओबीसी समजून जाऊ की ह्या आमच्या गरीब लोकांच्या आरक्षणाला आणि सवलतींना आणि योजनांना भुजबळ साहेबांचा विरोध आहे. काल मागासवर्गीय आयोगाचा एक विषय आहे. काल मागासवर्गीय आयोगाने बैठक घेतली आणि बैठकीमध्ये 50% आम्ही सामाजिक मागासले पण चेक करणार आहे, 30% आम्ही नोकऱ्यांमध्ये चेक करणार आहे आणि 20% आम्ही मागासले पण शैक्षणिक चेक करणार आहे. राजकीय कधी चेक करणार? मी राज्य सरकारला विनंती करतो की मागासवर्गीय आयोग तात्काळ बरखास्त करा. कारण त्या आयोगामध्ये जे सदस्य आहेत ते जातीने किंवा त्यांचे जे काही प्रतिनिधित्व त्यांना सदस्य म्हणून दिलेले आहे ते जातीने कोणत्या समाजाचे हे चेक करा. आमच्यासारखे जे काही गरीब ओबीसी 12 बलुतेदार आहेत त्यांचे समस्या आणि त्यांचे निकष कोण लावणार त्या सदस्य आयोगामध्ये? कारण त्यांनी जे निकष लावल्यात ते साफ चुकीचे आहेत असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे आयोग तात्काळ बरखास्त करा. त्या आयोगातले जे सदस्य आहेत त्यांची देखील चौकशी करा, त्यांच्या मानसिकतेची चौकशी करा. कारण माझं म्हणणं एवढं आहे की तुम्ही सामाजिक चेक करणार आहेत, नोकऱ्यांमध्ये चेक करणार आहेत, शैक्षणिक चेक करणार आहे, राजकीय चेक कोण करणार? कारण सामाजिक आणि राजकीय मागासले पण आरक्षण हे किमान प्रतिनिधित्व ह्या निकषावरती बाबासाहेबांनी लागू केलेलं आहे. आणि मुख्य प्रवाहात जी काही लोक मागास आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचा जो काही तत्व आहे ती सिद्धांत मांडलेले आहेत. तेव्हा माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिकच्या प्रमाणे तुम्ही राजकीय ज्यांनी लाभ घेतला, राजकीय फायदा मलिदा ज्यांनी लाटला ते देखील निकष वाढवावेत आणि ते सुद्धा चेक करावेत. म्हणजे आमच्या गरीब ओबीसी 12 बलुतेदारांना देखील त्यामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. हा सर्वात मोठी मागणी आहे आजची. आता पुढचं जे काही मनोगत आहेत ते आमचे सहकारी शिंदे मांडतील. महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे, राज्य सरकारकडे त्यांनी ज्या पद्धतीनं संवैधानिक आरक्षण मागण्याचा त्यांचा जो हेतू आहे तो महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा समाजासाठी किंवा ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे त्यांच्यासाठी तो लढा सुरू आहे. आरक्षण हे
2-4 प्रवर्गामधून किंवा एखाद्या विशिष्ट जातीला असा तो प्रकार नसतो. महाराष्ट्रामध्ये भारतीय संविधानाने ज्या वर्गवारी केलेली आहे, मग ते ओबीसी असेल, एसटी असेल, एसटी असेल किंवा ओपन असेल, याच्यातूनच आरक्षण जर तुम्हाला द्यायचं असेल किंवा जर पाहिजे असेल तर ते मिळू शकतं. जर मराठा समाज आज कुणबीच्या नोंदी सापडल्या जात आहेत, म्हणजे याचा अर्थ जर विदर्भातला मराठा ओबीसी असेल, जर कोकणातला मराठा ओबीसी असेल, तर मग मराठवाड्यातला का नाही, पश्चिम महाराष्ट्रातला बहुतांश का नाही, अशीच मागणी मराठा सेवा संघाने सुद्धा, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब गेली 30 वर्षापासून करतात की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा आणि तेच आरक्षण वैध ठरू शकते किंवा संवैधानिक आरक्षण आहे. सरकारने गांभीर्याने घेतलं नाही. सरकार येतात, सरकार जातात, मुख्यमंत्री बदलत राहतात, त्यांच्या पक्षाच्या भूमिका बदलत राहतात, वाद मात्र समाजामध्ये लावले जातात. आज जर जरांगे पाटलांच्या निमित्तानं गावगाड्यातला मराठा समाज जर आरक्षणासाठी रस्त्यावर आला असेल, तर याचा अर्थ ग्रामीण भागातले असेल किंवा मराठा म्हणून जो गोरगरीब आहे त्याला जर आरक्षण पाहिजे असेल, तर मग सरकारची नैतिक जबाबदारी आरक्षण कसं द्यायचं आणि कशातून द्यायचं. आरक्षण मागणारे तर आरक्षण मागणारच आहेत, पण जाणीवपूर्वक ओबीसी मधून आरक्षण मागितलं म्हणून ओबीसींना कुठला राग येतो. आज मी ओबीसी आहे, मी संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता आहे आणि मला जर वाटत असेल की हा मराठा समाज जर गरीब असेल तर सरकारने संवैधानिक दृष्ट्या ठरवायचंय की आरक्षण कुठून द्यायचंय. तुम्ही आम्ही नाही ठरवू शकत, छगन भुजबळ नाही ठरवू शकत. आणि छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं काही 2-4 लोक त्यांच्याच टोळीतले घेऊन ज्या पद्धतीनं मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध मराठा हा जो वाद लावण्याचा त्यांचा राजकीय डाव आहे, षडयंत्र आहे, त्याच्यामध्ये आता जी सोमनाथजीने सांगितलं, गावगाड्यातला जो 18 पगड जातीचा बारा बलुतेदार हा सगळा गुन्हे गोविंदने राहतो आणि मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण दिलं तर सरकार ठरवणार आहे कशा पद्धतीनं द्यायचं. आणि जर ती मागणी रास्त असेल आणि जर त्याच्यामुळे समाजामध्ये जाणीवपूर्वक वाद लावण्याचं काम जर भुजबळ साहेब करत असतील तर त्यांचं एक उद्दिष्ट ठरलेलं आहे. कारण मध्ये त्यांचा झालेला भ्रष्टाचार, मग त्यांच्यावर झालेली कारवाई, मग आता पक्षातून बाहेर पडले, मग ते जे वैफल्यग्रस्त असतं आणि परत आता निवडणुकीला पुढे जायचंय, मग मला परत ओबीसी नेता म्हटलं पाहिजे. पण कुठला ओबीसी? आताच यांनी सांगितलं. माझा भुजबळ साहेबांना या माध्यमातून प्रश्न आहे, समता परिषद चालवतात, एकाच त्यांच्याच जातीचे लोक आहेत ना समता परिषदेमध्ये, आणि कोण म्हणता भुजबळ साहेब ओबीसीचे नेते? किती ओबीसीच्या आंदोलनाला ते आले? हा पण एक प्रश्नच आहे ना. धनगर समाज चौंडीमध्ये आमरण उपोषणाला बसला, पहिले 21 दिवस बसला, आता परत बाळासाहेब दोडतले साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. ओबीसीचे नेते जर भुजबळ साहेब असतील तर किती वेळेस गेले त्या आंदोलनाला भेट द्यायला? म्हणजे महाराष्ट्रातला मराठा समाज जर लोकसंख्येने 1 नंबरला असेल तर 2 नंबरला धनगर समाज आहे. मग ओबीसीचे नेते जर भुजबळ साहेब स्वतः म्हणून घेत असतील तिथं का जात नाही? याचा अर्थ ते काही ठराविक लोकांचे नेते आहेत, प्रतिनिधी आहेत, सगळ्याच ओबीसीचे ते नेते नाहीत. आणि मला असं वाटतं सर्वसामान्य गावगाड्यात आम्ही फिरतो, लोक म्हणतात का त्यांना ओबीसीचे नेते, त्यांच्या पक्षाचे नेते म्हणतात ते ओबीसीचे नेते. आणि मला असं वाटतं त्यांनी ठरवावं त्यांनी कुणाचे नेते. ओबीसींचा अख्खं गुत्त त्यांनी घेतलेलं नाही, ते म्हणतील तेच ओबीसी असं अजिबात नाही. तर त्यांना त्यांचं राजकारण करायचं आणि सामाजिक तेढ हे सरकारमध्ये राहून जर एखादा मंत्री त्या ठिकाणी करत असेल तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना हात जोडून विनंती आहे, माननीय गृहमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती आहे, भुजबळ साहेब तुमच्या सरकारचे मंत्री आहेत, पण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ते नेते म्हणून फिरत असताना जाणीवपूर्वक मनोज जरांगे पाटलांवर काहीतरी काय खालच्या थराला जाऊन बोलायचं, म्हणजे ते कुठं राहतात, कुणाचं खातात, इथपर्यंत ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्याच जरांगे पाटलांच्या पाठीमागे लाखो लोक त्यांच्या पाठीशी वाद लावायचा आहे का? गावगाड्यामध्ये एकमेकांची डोके फोडायचे का? आणि गुन्ह्या गोविंदानं राहत असलेला समाज, सरकारनं प्रश्न सोडवायचा आहे ना आरक्षणाचा, का भुजबळ साहेबांनी वाद लावण्याची सुपारी घेतली का? याच्या मागे सरकार आहे, हे सगळं संशयास्पद आहे. म्हणून सरकारला विनंती, हा आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत भुजबळ साहेबांची पहिली मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. ते वाद लावतात घटनात्मक शासकीय पदावर बसून, सरकारमध्ये बसून, आणि असं जर साहेब होत असेल तर हे फार दुर्दैवी आहे. आणि जे जे आरक्षणाचे आंदोलन आहेत, मोर्चे आहेत किंवा जे काही कार्यक्रम सुरू आहेत हे संविधानिक मार्गाने सुरू आहेत. कुणीही काही चुकीची तोडफोड अजिबात अशी कुणाचीही करायची इच्छाही नाही आणि करणारही नाही.
जर आंदोलन संवैधानिक पद्धतीनं सुरू असतील तर मग त्याला चेतावणी कोण देत आहे? तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो, महाराष्ट्रातले जबाबदार मंत्री जर हे करत असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि संभाजी ब्रिगेडचा एक प्रवक्ता म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की आम्ही गावगाड्यामध्ये मराठा बहुजन समाजाचं प्रबोधन करून लोकांमध्ये लोकजागृती करण्याचं काम करतो, सामाजिक एकोपा निर्माण करण्याचं काम करतो, समता समता बंधुता निर्माण करण्याचं काम करतो. आज आरक्षणाचा प्रश्न उद्या मार्गी लागेल, पण आयुष्यभर आम्हाला त्याच सगळ्या लोकांसोबत राहायचंय. वाद लावून भागणार कुणाचं आहे? तर 50 खोके घेऊन ज्यांनी स्वतः सरेंडर झालेत, गद्दारी केली महाराष्ट्रासोबत, किंवा ज्यांनी राजकीय व्यभिचार केलाय, त्यांना अडचण आहे, आम्हाला अडचण आहे. त्याच्यामुळे सरकारमधले मंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांनी या गोष्टीकडे लक्ष घालून भुजबळ साहेबांचे किंवा त्यांच्यासोबत जे त्यांच्या पक्षातले काही नेते फिरत आहेत सत्ताधाऱ्यांच्या, त्यांचे कान टोचावेत. अन्यथा विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण होते आणि ती महाराष्ट्रात होऊ देऊ नये. संभाजी ब्रिगेड मात्र सामाजिक तेढ निर्माण कशी होणार नाही किंवा सामाजिक कसा सलोखा राखला जावा याच्यासाठी प्रयत्नशील असेल. आणि सगळ्यात महत्वाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळ्यांवर उपकार आहेत. जर 340 कलमानुसार त्याच वेळेस जर त्या ठिकाणी सोय नसती केली तर आज संवैधानिक पद्धतीनं आंदोलनं झाले नसती. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपला जो काही महाराष्ट्राचा पुरोगामी विचाराचा अजेंडा आहे तोच या महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च आहे. त्याच्यामुळे संवैधानिक पद्धतीने सरकारने सुद्धा या सगळ्यांना हाताळावं आणि विनाकारण सामाजिक तेढ निर्माण करू नये. भुजबळ साहेबांनी अजिबात प्रयत्न करू नये की 370-76 जातीचे ते नेते आहेत, अजिबात नाही. ते त्यांच्या जातीचे नेते असतील, ओबीसी नेते म्हणून लोकांनी ठरवू द्या. आज ओबीसींची जर इच्छा असेल गावगाड्यातली तर मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून द्यायची अडचण काय त्यांना, पण त्यांचा वैयक्तिक स्वार्थ त्याच्यामध्ये काय असेल. आणि सरकार संभाजी ब्रिगेडचं राज्याचं अधिवेशन 2 डिसेंबरला वाशिम येथे आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ऍडव्होकेट मनोज आखरे साहेब त्याबद्दल अत्यंत संभाजी ब्रिगेडची कठोर आणि कडवट भूमिका घेणार आहेत. कारण आम्हाला हा महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे. एकतर त्या नेत्यांच्या वाचाळवीरांच्या मुसक्या आवळा, अन्यथा यांना महाराष्ट्रात फिरू देऊ नका, अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका असेल. टेस्ट कर दो.